शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहे ती पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा आणि तो प्रसाद कसा बनवायचा। आता बघा मी तुम्हाला पूजा मांडलेली दाखवित आहे। फोटो ठेवलेला आहे, कळस भरवलेला आहे, तांदळात आणि पूजा कशी मांडायची हे सर्व काही तुम्ही बघतच आहात। 3 विडी ठेवलेले आहेत, त्याच्यावर 3 सुपाऱ्या ठेवलेल्या आहे, इकडे 3 वाटत प्रसाद घेतलेला आहे, इकडे कळस भरलेला आहे, परत एक थोडा छोटासा पाट घेतलेला आहे आणि त्यावरती कळस मांडून त्यावर काय ठेवलेलं आहे, तांदळामध्ये रंगणात ठेवलेला आहे। इकडे प्रसादही तयार आहे। प्रत्येकाच्या तुळशीची पानं आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी सत्यनारायण कथा वाचून घेणार आहे। आता याच्यासाठी लागणारा प्रसाद तो कसा बनवायचा, सत्यनारायण पूजा विधी मी तुम्हाला दाखवलेच आहे। पूजन कसं करायचं तुम्ही बघतच आहात। त्यानंतर आता चला आता आपण प्रसाद कसा बनवायचा ते बघणार आहोत। प्रसादासाठी लागणारे साहित्य 1 वाटी गरा घेतलेला आहे, तेवढीच वाटी साखर घेतलेली आहे आणि दूध आणि गावरान तूप घेतलेलं आहे, म्हणजे साजूक तूप। आणि बघा 1 वाटी भरून आता ते आपण कढई गरम करायला ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये ते साजूक तुपाचा गरम करायला ठेवणार आहोत। हे असं आपल्या सत्यनारायणचा प्रसाद तुम्हाला बनवता येत नसेल तर असा हे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हा प्रसाद नक्की बनवून बघा। आता तरी पौर्णिमा आहे, 5 तारखेला, तुम्हाला तर माहीतच आहे सर्वांना, आणि त्यासाठी आपला सत्यनारायण करावा लागतो। दर पौर्णिमेला सत्यनारायण केलेला खूपच चांगला असतो। तुम्ही करत जा आणि असा प्रसादही देवाला ठेवत जा। चला आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं साजूक तूप हे गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता तो रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे। छान असा आपला रवा भाजून घ्यायचा आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे का हा प्रसाद थोडाच करायचा असतो, कारण आपल्या घरातले जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्यांना हा प्रसाद द्यायचा असतो, जास्त करायचा नाही आणि कुणालाही द्यायचा नसतो। हे तुम्हाला तर चांगलं माहीतच आहे, नसेल माहिती तर मी सांगतच आहे। चला त्यामध्ये 1 विलायची फोडून टाकणार आहोत आपण। विलायची चांगली कडकडली की लगेच त्यामध्ये रवा आपल्याला घालायचा आहे। साजूक तुपाचाच वापर करायचा आपल्याला, तेलाचाही वापर करायचा नाही, कारण प्रसादासाठी शिरा करत आहोत आपण आणि देवासाठी आपला हा प्रसाद आहे, त्यामुळे आपण साजूक तुपाचाच वापर करणार आहोत। चला आता आपला रवा कसा छान असा भाजायचा आणि 4 ते 5 मिनिटं लागतात रवा भाजायला। छान असा प्रसाद व्हावा असं वाटत असेल तर मेहनत आपल्याला घ्यावंच लागणार। मग ती मेहनत कशी घ्यायची तर ती आपल्याला रवा भाजतानाच आपल्याला मेहनत घ्यायची असते। बघा आता मी रवा सारखा भाजून घेणार आहे, वर खाली करत राहणार आहे आणि एक चांगला असा त्याला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजूनच घ्यायचा आहे। त्याने काय होतं, असा खमंग असा रव्याचाही वास येतो आणि आपल्या प्रसादाचाही सुगंध दरवळतो। सत्यनारायण हा केलाच पाहिजे, मी दर पौर्णिमेला करते आणि तुम्ही पण करत जा। आपल्या चॅनलवर देवाचे इतर काही व्हिडिओ सर्व काहीचं अपडेट असतं, तुम्हाला तर माहीतच आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला आता आपला रवा चांगलाच भाजत आलेला आहे, तरी 1-2 मिनिटासाठी आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि सारखं हलवून घेणार। आणि हा प्रसाद थोडाच करायचा असतो, तुम्हाला सांगितलं आहे, घरातल्या मेंबरांसाठीच असतो तो, इतरांना कोणालाही द्यायचा नाही आणि आपणच शेअर करून आपल्याच घरात वाटून खायचा असतो। बघा आता मी दुधाचाही वापर करणार आहे, तुम्ही पाणी जर दूध नसेल तर दूध न टाकता पाण्याचाही वापर करा, काही प्रॉब्लेम नाही, तरीही आपला प्रसाद हा अतिउत्तमच होणार आहे। बघा मला 4 ते 5 मिनिटं लागलेली आहे रवा भाजण्यासाठी आणि बघा किती छान अशा वाफाने आपल्या रव्याचं स्ट्रक्चर किती छान असं झालेलं आहे। बघता तुम्हाला तर दिसतच आहे, आपल्या रव्याचा कलरही चेंज झालेला आहे पहिल्यापेक्षा। बघा पण मी हात सारखा चालवला आहे, हे पण तुम्ही नीट लक्ष द्या, जर नाही चालवला तर आपला रवा खाली करपला जाईल। तुम्हाला तर माहीतच आहे, रवा पटकन खाली लागला जातो। बघा आता मी किती सारखं फिरवत आहे। आता 1-2 मिनिटं आपले होतच आलेले आहे आणि रव्यालाही छान कलर आलेला आहे, तुम्ही तर बघतच आहात। तुम्ही तिकडं दूधही गरम करून घेऊ शकता किंवा रवा काढून त्यामध्ये सर्व काही कंटेंट ॲड करू शकता। रव्याचीच मेहनत आहे या प्रसादासाठी, दुसरं काहीही नाही लागत याला जास्त। मी आता बघा आपला रवा एकदम परफेक्ट झाला आहे, मी तुम्हाला दाखवत आहे। आता मी हा रवा काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये दूध टाकून घेणार आहे, त्यानंतर साखरही टाकणार आहे आणि परत थोडंसं तुपाचा वापर करणार आहे। साजूक तूप म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, नाही का। चला आपलं आता थोडंसं मी पाणी टाकणार आहे, कारण जास्त दूध नको म्हणून थोडा पाण्याचाही वापर केलेला आहे मी। बघा आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्हालाही दिसतच आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये रवा आणि साखर घालणार आहे आणि आपल्याला इतका झटपट
ही रेसिपी आहे की बस. आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे, ते दूध आणि पाण्याला आपण आता काय करणार आहोत, त्यामध्ये रवा घालून घेणार आहे. सारखं लगेच फिरवून घेणार आहे, गेटोळ्या होता कामा नाही, याची ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ही रवा हा प्रसाद करताना आपल्याला टिप्स वापरायची आहे, ती म्हणजे साखर लगेच नाही घालायची. आता बघा मी नंतर साखर टाकलेलं आहे दुधात, आणि ते दुधाच्या त्या मिश्रणात आपल्याला साखर घालून नाही घ्यायची, नंतर टाकायची आहे. बघा आता किती छान आपला रवा होणार आहे. आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून बघा, मग तर बघा आपला प्रसाद किती छान होतोय. वाव, यम्मी. गोड तर सर्वांनाच आवडतं. दिवाळीमुळं तुम्हाला फराळ खाऊन कंटाळा आला असेल, त्यामुळे तुम्ही हा प्रसाद नक्की बनवा. आता थोडंसं साजूक तूप आपण टाकून घेणार आहोत. चला छान. आता तर बघा एक चमचा मी साजूक तूप वरनं घातलेला आहे, आणि त्यानंतर झाकण आपल्याला ठेवायचं आहे. त्यासाठी एकदा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला त्या मिश्रणाचं 1-2 मिनटासाठी, आणि मग झाकण ठेवायचं आहे. बघा मी तसंच ठेवलेलं आहे, कारण ते तूप सगळ्याच्यात मिश्रणात एकजीव होत होतं, त्यामुळे आता झाकण ठेवलेलं आहे. 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. नंतर गॅस हा बारीक ठेवायचा आहे, खाली आपला प्रसाद लागला नाही पाहिजे. तुम्ही याला शिरा पण म्हणू शकता किंवा प्रसादही म्हणू शकता. आपण हा प्रसादच बनवलेला आहे, त्यामुळे मी प्रसादच म्हणणार आहे. बघा आता किती सुट्टा किती छान असा आपला प्रसाद रेडी झालेला आहे. तुम्हाला इथं बघितलेलाच आहे, एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त. वाव, टेस्ट इज बेस्ट. आपल्या तर रेसिपीच्या सर्वच काही तुम्हाला नवीन नवीन रेसिपी आता मला बघायला भेटणार असं आहे. आणि सध्या खूप दिवसापासून मी एकही व्हिडिओ टाकला नाही. दिवाळीच्या कामामुळे मला एडिटिंगला वेळच नाही भेटला, त्यामुळे मी हा प्रसादाची रेसिपी तुम्हाला अगोदरच बनवून दाखवत आहे. बघा आता खूप काही आपल्या रेसिप्या बाकी आहे, आणि त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहेत आज. त्यामुळे प्रसादाची रेसिपी अगोदर टाकणार आहे, बाकी सगळं काही नंतर तुम्हाला बघायला भेटणारच आहे. परत 1-2 मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवून घ्या. आणि मी परत तूप टाकलेलं आहे. मला थोडंसं तूप कमी वाटत होतं, त्यामुळे मी 3 चमचे तुपाचा वापर केलेला आहे. एकदा 1 चमचे घेतले त्यानंतर. आणि बघा तो शिरा किती मस्त झालेला आहे, खाली लागलेला नाही आणि काहीच नाही. वाव. आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. देवाला नैवेद्य दाखवताना तुम्हाला माहीत असेल तुळशीपत्र आणि पाणी फिरवायचं असतं. चला आता कसा छान असा आपला प्रसाद दिसत आहे ना, सुटलं तुमच्या तोंडाला पाणी. आता आपल्या देवासाठी ठेवणार आहे. अगोदर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, आणि हा रेसिपी नक्की ट्राय